सगळ्यांमध्ये येत सगळ्यांना फक्त किरण क्वांटिटी काय आळेकर, काय भूमिका तुमची? आम्ही आलो आता पंचायत समितीच्या सीटासाठी. कोणासाठी? आमचे सपनाताई जीवन शिक्षण जिल्हा परिषदेला कोणाला उमेदवारी मिळते आळेघाटामध्ये? जिल्हा परिषदेला आता दादा ठरवतीलच ना शरद दादा. तुमचा पक्ष कुठला? आता पक्ष आमचा तसं पाहिलं तर माणूस हाच एक पक्ष आहे आमचा. अच्छा, माणूस हा पक्ष. हो. बरं. राजकीय पक्ष नाही? नाही, अजून तरी नाही. आता काय आळे गावाला झेडपीची उमेदवारी मिळते? हा चाललेत प्रयत्न. आता शरददादांकडे मंडळी बसले होईल. आता विजय कुराडे पण तुमच्या गावचे उमेदवार असणार आहे. हो, आहेत ना. तुमची काय भूमिका राहील? नाही, आहेत ना सर, पण सुशिक्षित आहे, उमेदवार चांगले आहेत. पण आता बघू ना इकडून अजून बाकीचं यांचं काय होतंय. आता आळ्यातून तर पंचायत समितीचं सीट देण्याचं चाललंय. शुभेच्छा. बोल ना. आणि साहेब साहेब, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब, काय घडलं असं की आपण मशाल खाली ठेवून धनुष्यबाण हातात घेत आहे? साहेब, काल तुम्हाला पण माहिती आहे, नारायणगावला राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरेच्या पक्षाची आघाडी पहिल्यापासून घड्याळाच्या विरोधात काम केलं आणि ही आघाडी आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी धनुष्यबाण घातलं. आघाडीचा निर्णय कोणी घेतला होता? पक्ष नेतृत्वाने? पक्ष संपर्क. तर मागच्या वेळेला लोकसभेला तरी तुम्ही कुठे वेगळंच काम केलं ना? त्यावेळेस पक्षाचे आदेश होते, पण यावेळेस काय आलं, पक्षाने आम्हाला सांगितलं की तुम्ही तालुका लेवलला तुमच्या पद्धतीने काम करा. परंतु संपर्क प्रमुख आल्यानंतर त्यांनी आमच्या शिवसैनिकांचं काय म्हणतं ऐकलं नाही आणि घटनाबरोबर आघाडी केली. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही, त्याच्यामुळे आम्ही पक्ष सोडतो. तर किती कार्यकर्ते किंवा किती पदाधिकारी इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले? भरपूर आहे पदाधिकारी. आता शाखा प्रमुख आहेत, विभाग प्रमुखांशी बोलणं झालं. आज ते बाहेरच आहे, त्याच्यामुळे आमच्या विभागातून सरपंच, काही सदस्य असे बरेचसे कार्यकर्ते आले आणि स्मिताताई पंकज कनसे यांना आमच्या बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गटामध्ये धनुष्यबाण उमेदवारी भेटलेली. त्या हिशोबाने आज फॉर्म पण भरायला गेलेत आणि भरपूर ताकदीने कार्यकर्ते आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडल्याचं दुःख आहे साहेब. मी वयाच्या 16व्या वर्षी मला राजा भाऊंनी गावची शाखा प्रमुख केली. तेव्हापासून तर आत्तापर्यंत आम्ही संघटनेची भरपूर कामं केली, परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही घड्याळाच्या विरोधात लढत आलो आणि घड्याळाच्या मांडीला मांडी लावून देऊन आम्हाला शक्य नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला. नाही, मग घड्याळाचं काम करायचं नाही, तुम्ही घरी बसू शकत होते ना? कसं घरी बसणार? शिवसैनिक आहे आम्ही, घरी कसं बसणार? आम्ही कामच करीत राहणार. ही शिवसेना जे धनुष्यबाण हा मूळ पक्ष आहे. आम्ही शिवसेनेतच झालो, आम्ही काय दुसऱ्या पक्षात? आता उद्धव साहेबांकडे ज्या पक्षात आहे तो मुख्य पक्ष की शिंदे साहेब इकडे गेले हा मुख्य पक्ष? 19 जून 1966ला हिंदुदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली आणि त्याचं चिन्ह धनुष्यबाण. धनुष्यबाण ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे हा पक्ष असं माझ्यामध्ये तरी आता मला वाटायला लागलं, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये घरोघरी धनुष्यबाण नेण्याचं काम केलं. गेली 2 इलेक्शन पाहिले आम्हाला. विधानसभेला मी तुतारी दाबली, लोकसभेला पण तुतारी दाबली अमोल कोल्हे साहेबांची, परंतु यावेळेस आम्हाला डायरेक्ट घड्याळ, तुतारी बी नाही, तुतारी कॅन्सल झाली त्यांची. घड्याळ त्यांनी आणलं, घड्याळाचं का आम्हाला मान्य नाही. आणि शिंदे साहेबांचं काम आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्याचप्रमाणे आपल्या जुन्नर तालुक्याचे गतिशील विकासाचे कृतीशील नेते विद्यमान कार्यसम्राट आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वावर आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळे शिवसैनिक आज
शिवसेना या पक्षात दाखल होऊन धनुष्यबाण तीर कामान हातात घेत आहोत आणि होणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला दिसेल या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वच्या सर्व जागा ह्या धनुष्यबाणावर निवडून येतील याची ग्वाही मी तुम्हाला शिवसैनिक म्हणून देतो.